फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे येऊन पोहोचलोय. स्मारक तुम्हाला दाखवतो. भरपूर उंच आहे आणि शिवमानी सगळे तिकडे थांबलेत. शूटच चालू आहे त्याच्यात पण. या साईडला तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला पण बघायला मिळेल. नंतर भरपूर काय काय चालू आहे. इथनं पण व्ह्यू चांगला येतो. शिवम कसं वाटलं इकडे येऊन? मस्त भारी वाटतं एकदम येऊन. स्मारक बघून तर एकदम मन प्रसन्न होत आहे. आकाश आणि हे ना तुम्हाला एक समुद्राच्या एकदम बाजूला आहे ना, त्यामुळे एवढं ऊन आहे पण आता एवढं गरम पण होतं वाटत नाही. गरम होतं असं किंवा वाटतंय गरम होतं असं वाटतं ना. बाजूला बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्रच आहे ना, त्यामुळे काय एवढा विषय येत नाही. बघा तिकडे पण शूट चालू आहे. दादा काहीतरी शूट करतोय असेल. बाजूला माठाची झाडं बघू शकता. फायनली अर्धा तास झाला आता इथेच थांबलोय. जरा शिवमचा व्हिडिओ शूट चालू होता. आता आम्ही निघणार आहोत. गर्दी पण भरपूर आहे बाई. दुपारच्या 1-1:30 वाजता पण गर्दी आहे ना. क्रेज आहे बाई, क्रेज असणारच बाई. काय वाटतंय बघा बाई, एक नंबर. आता आपण निघणार इथून कारण चालेल अर्धा तासाच्या वर झालाय. ऊन आहे पण काय वाटत नाही भाई. तुम्हाला किती वेळा परत परत सांगू, ऊन भरपूर ऊन आहे तरी पण काय वाटत नाही. झालं चला. अजून एक ब्लॉगर मला मिळाला आहे. ब्लॉगिंग चालू असा आम्हाला अजून एक ब्लॉगर मिळाला आहे. बिग फॅन दादा, बिग फॅन. चला आता आम्ही निघणार आहोत. फायनली आता आम्ही निघलो इथून. शिवम जाऊया ना. हो जाऊ. नेक्स्ट लोकेशन काय असेल बघूया काय होतं आपण. बघूया आता कुठे जायचं ते. फायनली रॉक गार्डनकडे येऊन पोचलोय. आता पुढचं लोकेशन आमचं रॉक गार्डन होतं. सगळे इकडे थांबलेत, गाडी इकडे पार्किंग केल्यात आणि आता काहीतरी खायचं बघतो. ओंकार बोलतोय की पहिला काहीतरी खाऊ आणि नंतरच हे करू. सगळं जास्त आतमध्ये आपण पण जाऊया, बघूया. सांगतंय काहीतरी घेतं बढिया. बघूया त्यांच्यासोबतच जाऊया. ठरवतात म्हणजे बिर्याणी फिक्स आहे भाई. माका ही गाडी चालवायची शो. माझी गाडी चालवायची. बस ना. बस तर मी पैसे भरतो. चल शिवम पैसे देता. वाडीत बसतोय पहिल्यांदा. देतो ना. बस ना. लांब लांब पळतो भाई. माका सांगता बस आणि आपण लांब पळतो. सांगायला असते पुढचं तू बघायचं. आता जरा मोठे झालो असं वाटतं. आता वाटलं जेव्हा गाडी बघितलं तेव्हा. आमच्या वेळात नाही भाई. फर्स्ट टाइम इल्यामुळे काय समजत नाही. पहिल्यांदा दिलो आम्ही. आता आम्ही रॉक गार्डन मध्ये जातोय कारण नंतर येऊनच खाणार आहे. कारण कॉलेजची सहल आली आहे ना, त्यामुळे थोडं हे झालं. नाही असंच आत घातलेलं. आतमध्ये आलोय. चला प्ले ग्राउंड मध्ये आपण आलोय. 12 वर्षाच्या खाली ना शिवम. 12 वर्षाच्या खाली मुलांसाठी आहे हे. पण माझ्या एक शिवम लटक लहान मुलांसाठी भरपूर काय काय आहेत. लहान मुलांसाठी म्हणजे आपण तर येताना फॅमिली सोबतच येतो प्रत्येक वेळी, त्यामुळे लहान मुलांसाठी बेस्ट आहे. लहान मुलं इथे खेळू शकतात. लहान हा हे बाई याच्यावर जाम मजा मारली. मी याच्यावर चालायचो भाई असं उभा राहून. उलट झालंस ना. उलटा अजून पण चालतोय बा. बाई कुठे आहात तुम्ही? आम्ही बरबादीच्या रस्त्यावर आहे. जरा पुढे या. आम्ही घेऊन या. आम्ही पण पुढे जाय बाई. जरा पुढे या. आम्ही भाई लहान असताना असं काय होतं की नाही तेच माहिती नाही भाई. आम्ही लहान असताना हे सगळं कुठे होतं? हे सगळं नाहीच होतं आम्ही लहान असताना. आता सगळं झालंय भाई. सगळं सीन आत्ता झालाय. आधी याचा काही विषयच नव्हता. आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये बघायला गर्दी आहे की नाही. आय थिंक गर्दी नसेल. काय आलं भाई? फुल पॅक आहे भाई. किती इन्कम असेल भाई हॉटेलवाल्याचा? हिशोब घालूया. एक थाळी 70 रुपये दिले असते. व्हेज थाळी 70 रुपये. आणि एका टाइमला किती कस्टमर बसतात? तरी मुलं असत ना तरी 40-50 असते. आई शपथ. आई कॅन्सल. व्हिडिओ कॅन्सल. चला भाई हॉटेल टाकतो कुठेतरी. शिवम काय आहे? जेलीफिश.
होय पाण्यात आणली आई शपथ. किती मॅड बनवशील रे. का बनव का भाई जिलेबी जलेबीच गिर गई. चला चला कुठे चला चला भाई. कुठे चला ए भाई कोणाचा हात आहे. हात कोणाचा आलाय भाई. ए हातमध्ये कोणतरी आहे भाई. हातमध्ये कोणतरी आहे. ए 5 आहेत भाई. 5 बोट. तर अंदर कोई तो होगा भाई. कोणतरी असेल भाई आतमध्ये. शिवम कोणाचा हात आहे. मालवणचे एक म्हणजे तुम्हाला खासियत सांगायची झाली ना तर भाई मालवणमध्ये कोणत्या पण रोडला जा तुम्ही. कोणत्या पण रोडला रोडचा एंड तुम्हाला ना समुद्रकिनारीच होणार. कोणत्या पण रोडला जा समुद्रकिनारीच एंड होणार त्याचा. त्याच्यामुळे तुम्हाला बेस्ट. मालवण इज मालवण आणि माय ब्रो इज ब्रो. तेजस पार्सेकर बिग फॅन. तुम्हाला कधीपासून भेटायची इच्छा होती माझी. ते जरा वेळ नसल्यामुळे तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. नाहीतर अचानक आज भेट झाली. हो हो धन्यवाद तुमची. तुम्ही व्हिडिओ बघता ना. हो बघ खरंच. कमेंट असते माझी. हो बिग फॅन म्हणून रोज कमेंट असते तुमची. म्हणून असा रे तू हो ना. पुढल्या जन्माला आता काय रे. हो पण ब्लॉगरने भरलेला आहे. भाई खतरनाक सीन आहे. खतरनाक सीन. काय सीन आहे भाई. पहिल्यांदा ए भाई तिकडे काहीतरी आहे सीन शिवम तो मध्ये. अरे, काय विषय वेल मत मध्येच काहीतरी विषय येतो. नाही लाट आहे. इकडे काहीतरी खतरनाक सीन आहे असं आकाश मला मगासपासून सांगतोय. जर आपण जाऊन बघून येऊया. ओ ब्रो खतरनाक. आय लव्ह मालवण. भाई खतरनाक सीन आहे रे. खतरनाक विषय हाड आहे भाई. इकडे आपण जाऊया. आपण भाई जेवून येऊया पहिलं. मला खतरनाक वाली भूक लागली. आपण पहिले जेवून येऊया आणि नंतर खतरनाक भरपूर काय काय फिरण्यासारखं आहे मालवणमध्ये. एका म्हणजे भरपूर दिवस फिरू शकता तुम्ही. मालवणची जर तुम्ही ट्रिप काढत असाल ना भरपूर दिवस पण फिरू शकता. असं आहे भाई. एका दिवसात फिरून होत नाही मालवण. हे रॉक गार्डन आहे. मी आता एकच दिवस झाले एक रॉक गार्डनच फिरते. तुम्हाला दाखवतो अजून काय काय आहे रॉक गार्डन मध्ये फिरण्यासारखं. जरा पेट पूजा करून येऊया आणि नंतर बघूया. रील शूट झाली आणि आता आम्ही निघलोय काहीतरी खायला. काय खायला तेजस भाई तू काय देत चला सांग. बाई कॅन्सल. चला रील शूट करू. असे रे मी असताना भीती आहे तुझा. शिवम काय ऑर्डर केलंय आपण. पण व्हेज चिकन बिर्याणी. वेज चिकन बिर्याणी. ओके आकाश कौन है ये बंदा क्या बोलता रहता है भाई. वेज चिकन बिर्याणी काय तरी पण शिवमने ऑर्डर केली आहे म्हणजे कायची बाई. काय पण असू दे वेज चिकन बिर्याणी असू किंवा काय. भाई आमची भांडणं वगैरे करून झाली कारण 2च फुलिलेले आणि त्याच्यामध्ये 3 करूचे होते. तर भाई राईससाठी भांडले माका एवढंच ठेवले नाही बघा. भांडण यांनी लय भांडलो भाई. आमलेटा घेतले 2 त्याच्यानंतर 1.5 तर घेतलं. चला भाई मग भेटू. स्वागत आहे. फायनली जेवण वगैरे झालंय. मला थोडं नाही जमलं. भरपूर राईस होता त्यामुळे थोडासा राहिला. भाई शिवम कसं वाटलं. आशा कमी शिवम कसं वाटलं जेवण. आशा कमी होईल. हा आशा कमी होईल म्हणते. ओके ठीक आहे थँक्यू. जेवण कसं वाटलं सांग. मस्त. आशा तुका नाही होती म्हणा आम्ही खाल्लं. अरे काय मग या काय. चला जाऊया शिवम. चला बाय बाय. चला फिरून वगैरे तर झालं. आता फायनली आम्ही शिवमच्या घरी थांबलोय. आता आकाशला आणि शिवमला विचारूया प्रवास कसा वाटला. आकाश कसा वाटला प्रवास. मस्त एकदम मस्त. शिवम कसा वाटला प्रवास. एकदम भारी वाटलं आणि आजचा ते एकदम मस्त गेला. चला आता आम्ही व्हिडिओ थांबवतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय गाईज. पेटवून टाका.